मधुकर कुर्दे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कृषी विभागमध्ये काम करतो. तसेच माझ्यासोबत आलेल्या मेत्रे मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी आणि आपले सहाय्यक कृषी अधिकारी आगले साहेब. तर आम्ही आता बऱ्याच दिवसापासून आपलं हे गोकृपा अमृतचं प्रचार प्रसिद्धी आणि स्वतः जाऊन आपण ते शेतकऱ्यांना बनवून दाखवतो. आणि आता ते कसं बनवायचं त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहे. त्याचा उपयोग काय आहे, ते आपल्या शेतीसाठी त्याचा उपयोग काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण त्याची एक सुरुवात करूया. कसं बनवायचं ते आधी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्या. आणि नंतर हे 6-7 दिवसानंतर तयार झाल्यानंतर तुम्हालाही स्वतः ते घरी बनवायचं आहे. त्याच्यासाठी काय लागतं, हा 200 लिटरचा बॅरल आहे. त्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपल्याला 200 लिटर म्हणजे त्याच्या 195 किंवा 190 लिटर पाणी घ्यायचं. थोडंसं कमी घ्यायचं कारण त्याच्यामध्ये हे कल्चर येणार आहे. तर मग ते बघा त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर हे जे गोकृपा अमृत कल्चर आहे हे 1 लिटर लागणार आहे. हे खाली जे 2 किलो काळा गूळ आणि 2 लिटर देशी गाईचं ताक लागतं. हां, म्हशीचं ताक घ्यायचं नाही कारण त्या देशी गाईच्या ताकामध्ये बॅक्टेरियाची संख्या जास्त असते आणि ते आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या पिकाला ते फार उपयुक्त असतं. त्याच्या जवळजवळ 40-50-40पेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात आणि त्या उपयुक्त असतात आपल्या पिकासाठी. म्हणून ते देशी गाईचं ताक घ्यायचं आणि 2 किलो काळा गूळ, ऑर्गॅनिक गूळ आणि आपला हा कल्चर. आता हे 6-7 दिवसानंतर हे तुम्हाला जे मी कल्चर दाखवतोय हे सेम असं तयार होणार आहे 6-7 दिवसामध्ये. तर त्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो. आता हे पाणी घेतल्यानंतर काय करायचं, हा आपण कल्चर याच्यामध्ये टाकूया. आता हे बघा, आता हे कल्चर टाकून झाल्यानंतर आपला हा जो गूळ आहे म्हणजे हा 2 किलो गूळ आहे, आपण याच्यात टाकून घेऊ. गूळ टाकल्यानंतर हे जे ताक आहे ते ताक टाकून घेऊया आपण. हे 2 लिटर ताक टाकायचं याच्यामध्ये. हा, आता हे ताक टाकून झाल्यानंतर आपला घड्याळाचा काटा जसा फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला हे ढवळून घ्यायचं. असं रोज सकाळी आणि संध्याकाळी 5 मिनिटे असं ढवळून घ्यायचं. आता हे 7 दिवस असं सकाळ आणि संध्याकाळ, रोज सकाळ आणि संध्याकाळ असं ढवळायचं. आणि नंतर ते 7 दिवसानंतर जे आपण जे सुरुवातीला जे कल्चर टाकलं ते कल्चर तयार होते. आणि बघा आता हे 200 लिटरचं कल्चर झाल्यानंतर तुमचा 1 एकरचा शेतीचा काम होतो. म्हणजे आता तुम्ही तुमचे भाताची जी नर्सरी त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी करू शकता. म्हणजे तुमचा एका पंपामध्ये 1 लिटर टाकला तरी पुरेसा होतो. किंवा मग म्हणजे हा 200 लिटरचा जर ड्रम तयार झाला तर 1 एकरचा तुमचा पूर्ण शेतीचा काम होतं. मग तुमचा फलपिके असतील, फळझाडं असतील किंवा मग आपली भात शेती असेल, भाजीपाला असेल, सगळ्याला ते उपयुक्त आहे. म्हणजे तुमचं ते बुरशीचं काम करतं, बुरशी त्याच्यातून नाहीशी होते किंवा एखादा कीड रोग असेल तोही. आणि आता बघा, आता युरियाचं ह्यावर्षी युरियाचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे हे युरियाला हे ऑप्शन म्हणजे युरिया न वापरता हे आपल्याला वापरायचे. म्हणजे हे पूर्ण ऑर्गॅनिक वापरायचे. म्हणजे युरिया खत वापरायचं नाही, हेच वापरायचं. आणि याच्याने तुमचं जे युरियापासून जे मिळतं ते याच्यातून तुम्हाला मिळणार आहे. आणि शिवाय ते आपल्या पिकावर ज्या कीड रोग किंवा जे बुरशी येते ते सुद्धा याच्यातून नाहीशी होणार. सर्व तुम्ही भाजीपाला आपला जेवढं प्रकारचं फळ पिके सगळ्यासाठी आपण हे वापरू शकतो. आता हे 6-7 दिवसात तयार झाल्यानंतर प्रत्येकाने 1 बॉटल घेऊन जायची ना, सेम असं बनवायचं.